श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला नागदिव्यांनी नागाचे पूजन केले जाते. खंडोबाच्या घटस्थापनेतला 5वा दिवस म्हणजे नागदिवे पूजन. चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी म्हणजे 25 नोव्हेंबर रोजी नागदिवे पूजन आहे. हे नागदिवे पूजन सायंकाळी केले जाते. नागदिवे तयार करण्यासाठी पाणी उकळत ठेवावे, त्याच्यामध्ये तूप घालावे, नंतर हळद टाकावी, वेलची पूड टाकावी, थोडेसे मीठ घालावे, गूळ घालावा. त्यामध्ये त्या पाण्यात बसेल तेवढे बाजरीचे पीठ घालून त्याची उकड करून घ्यावी. पीठ घट्ट होऊन थंड होऊ द्यावे. पीठ चांगले मळून घ्यावे. मळून झाल्यानंतर त्याचे डमरूच्या आकाराचे दिवे करावेत. आपल्या घरात जेवढे सदस्य आहेत त्या प्रत्येकाच्या नावाचे 2-2 दिवे तयार करावेत. हळदीमध्ये किंवा रांगोळीने एकमेकात गुंतलेले असे 2 नाग काढावेत. त्यांच्यामध्ये आपल्याला हे दिवे लावायचे आहेत. प्रत्येक दिव्यात एक फुलवात घालून त्यामध्ये तूप भरावे. दक्षिणेकडून उत्तरेकडे आपल्याला ह्या दिव्यांची पूजा करायची आहे. प्रत्येक दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुले अर्पण करावीत. दिव्यांना साखरेचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर दुसऱ्या दिव्याने खंडोबाची आरती करावी. दिवे शांत झाल्यानंतर प्रत्येकाच्या वाटणीचे दिवे प्रसाद म्हणून ग्रहण करावेत. या दिवसाला नागदिवाळी असेही म्हणतात. घरातील व्यक्तींना दीर्घायुष्य, कुटुंबातील समृद्धी, नागाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या नागदिव्यांचे पूजन नक्की करावे. या पूजेमुळे आपल्या कुटुंबाला कोणताही सर्प दंश करत नाही किंवा त्याचा त्रास होत नाही.